हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचे माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. आज आपण 6th स्टँडर्डचा जो फर्स्ट चॅप्टर आहे नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड तो पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी तो नक्की सबस्क्राईब करावा. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईकही करा. तुमच्या काही क्वेरीज असतील, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ऑफकोर्स सबस्क्राईब नसेल केला तर तो सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या फर्स्ट चॅप्टरकडे. नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड. नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच आपली नैसर्गिक संपत्ती, जे काही आपल्याला निसर्गाने दिलं आहे. ओके, एअर, वॉटर, लँड, हवा, पाणी आणि जमीन. सो लेट्स स्टार्ट द चॅप्टर. ना फर्स्ट यू हॅव टू डू द थिंग्स. तुम्हाला आधी ऑब्झर्व करायला काही सांगितलं आहे, तर बघूया आपण ऑब्झर्व काय करायला सांगितलं ते. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईड अँड आन्सर द क्वेश्चन्स. ओके, ही जी इमेज आहे इथे तुम्हाला दिसते स्क्रीनवर, ती आपल्याला ऑब्झर्व करायला सांगितले. ओके, आणि मग हे जे क्वेश्चन्स आहेत त्यांची उत्तर आपल्याला सांगितलेत द्यायला. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, वेअर डू वी सी द बर्ड्स. आपल्याला बर्ड कुठे दिसत आहेत. ही इमेज तुम्हाला साईडला दिसते, तर ह्या इमेजमध्ये तुम्हाला बर्ड्स कुठे दिसत आहेत, आकाशात दिसत आहेत की नाही. सो हा कोणता लेअर आहे, हे इथे 3 लेअर दाखवलेत. हे बघा, ॲटमॉस्फिअर, देन खाली सेकंड हायड्रॉस्फिअर, थर्ड इज लिथॉस्फिअर. ओके, सो जे बर्ड आहेत ते आपल्याला कुठे दिसत आहेत, ॲटमॉस्फिअर या लेअरमध्ये दिसत आहेत. ओके, देन सेकंड, वेअर इज द काव ग्रेझिंग. काव जी आहे, गाय जी आहे ती कुठे गवत चरते, तर ती इथे ॲटमॉस्फिअरमध्येच ती गवत चरते की नाही. हा जो पाण्याचा भाग आहे ना, हा आहे हायड्रॉस्फिअर. ओके, आणि पाण्याच्या खाली जी जमीन आपल्याला दिसते ब्राउनिश कलरमध्ये अँड देन ब्लॅक. ओके, सो ही आहे, हा जो लेअर आहे तो आहे लिथॉस्फिअर. ओके, देन थर्ड क्वेश्चन, लोकेट द ट्रीज अँड द रोड. ट्री आणि रोड आहेत ते लोकेट करा. कुठे आहेत ते बघा, कोणत्या ह्याच्यात आहेत, त्या ॲटमॉस्फिअरमध्येच आहेत की नाही. फोर्थ क्वेश्चन, वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम. हाऊ डज इट फ्लो. रिव्हर कुठून येते. तुम्हाला इथे दिसते हे जे क्लाउड आहेत इमेजमध्ये, त्या क्लाउडच्या इथून हे पाणी दिसते, इथे वाहत आहे खाली. ओके, वॉटरफॉल आहे ना, तर इथून ही रिव्हर या बाजूला येते, राईट. देन हाऊ डज इट फ्लो. तिचा फ्लो कसा आहे, तो कोणत्या इथे येतोय, तर तो हायड्रॉस्फिअरमध्ये येतोय. ओके, रिव्हर आहे ना ती. वेअर इज द एरोप्लेन. एरोप्लेन आपल्याला कुठे दिसतं, तर एरोप्लेन ॲटमॉस्फिअरमध्ये दिसते, ॲटमॉस्फिअर या लेअरमध्ये दिसतंय. आणि ते कुठे आपल्याला आकाशात दिसतंय, राईट, स्कायमध्ये दिसतंय. वेअर आर द फिश सीन. फिश आपल्याला कुठे दिसत आहे, तर फिश आपल्याला हायड्रॉस्फिअरमध्ये म्हणजेच पाण्यात दिसत आहेत, वॉटर. ऑन व्हॉट इज द सेल बोट फ्लोटिंग. सेल बोट, ही जी बोट आहे ही कुठे आहे, तर ती पाण्यामध्ये आहे, बरोबर, ही हायड्रॉस्फिअरच्या लेअरमध्ये आहे. देन मूव टू द नेक्स्ट टर्म, नॅचरल रिसोर्सेस. ओके, नैसर्गिक संपत्ती. सुरू करूया आपण. यू कॅन सी दॅट सम थिंग्स इन द पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन स्काय, दॅट इज इन द एअर. आपण या वरच्या इमेजमध्ये पाहिलं होतं की काही वस्तू ज्या आहेत, काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला वॉटरमध्ये दिसत आहेत, पाण्यात दिसत आहेत, तर काही आपल्याला जमिनीवर दिसत आहेत, तर त्याचसोबत काही आपल्याला आकाशात, आणि आकाशात म्हणजेच हवेत दिसत आहेत, बरोबर. दस ऑल थिंग्स ऑन द अर्थ आर असोसिएटेड विथ एअर, वॉटर अँड लँड. ज्या काही गोष्टी पृथ्वीवर आहेत, ओके, त्या प्रत्येक गोष्टींचा जो संबंध आहे तो एअर, वॉटर आणि लँड यांच्याशी येतोय, राईट. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर, हायड्रॉस्फिअर अँड लिथॉस्फिअर रिस्पेक्टिव्हली. हवेला काय म्हणतात, तर पृथ्वीचा ॲटमॉस्फिअर.
ओके, पृथ्वीचं हे काय आहे, ॲटमॉस्फिअर. हायड्रॉस्फिअर म्हणजे काय, तर वॉटर, पाण्याला तुमच्या हायड्रॉस्फिअर असं म्हटलं आहे. देन लँड, जमिनीला काय म्हटलं आहे, लिथॉस्फिअर. ओके, अर्थ, लिथॉस्फिअर. मोरओव्हर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय धीस 3 स्पेअर्स ऑफ द अर्थ. त्याचसोबत बरेचसे असे लिव्हिंग थिंग्स आहेत, बरेचसे सजीव आहेत जे या तिन्ही लेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. These living things and the parts of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called biosphere. आणि ह्या तिन्ही लेअरमध्ये जे लिव्हिंग थिंग्स राहतात ना, लिथॉस्फिअर, हायड्रॉस्फिअर, ॲटमॉस्फिअर या लेअरमध्ये, या तिन्ही लिव्हिंग थिंगना मिळून एक लेअर होतो, तो म्हणजे बायोस्फिअर. ओके, दिस स्पेअर्स हॅव फॉर्म्ड ऑन द अर्थ नॅचरली. हे जे स्पेअर आहेत हे नॅचरली पृथ्वीवर क्रिएट होत आहेत. वी हॅव लर्न ऑल धिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आपण हे 5th स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं, राईट. 5th स्टँडर्डमध्ये तुम्हाला हे तिन्ही लेअर काय आहेत त्यांच्याबद्दल माहिती मिळाली होती, ॲटमॉस्फिअर, हायड्रॉस्फिअर, लिथॉस्फिअर. ओके, जर कोणाला लक्षात येत नसेल किंवा विसरला असाल तर नक्कीच जो 5th स्टँडर्डचा माझा चॅप्टर होता तो तुम्ही पाहू शकता. ओके, then we have learned all this in the previous standard, of course. Then the atmosphere is the layer of air that surrounds the earth. Atmosphere हे काय आहे, तर एअरची लेअर आहे, हवेची लेअर आहे जी पृथ्वीच्या सभोवती आहे. The surface of the earth comprises water and land, that is the hydrosphere and lithosphere. पृथ्वीवरचं जे सरफेस आहे, पृथ्वीवरचा जो पृष्ठभाग आहे तो कशाने व्यापला आहे, तर पाण्याने आणि जमिनीने व्यापला आहे. ओके, म्हणजेच हायड्रॉस्फिअर आणि लिथॉस्फिअर. पाण्याला आपण हायड्रॉस्फिअर म्हणतो आणि लँडला आपण, जमिनीला आपण लिथॉस्फिअर असं म्हणतो. ऑफ धिस द हायड्रॉस्फिअर ऑक्युपाईज अ मच लार्जर पार्ट दॅन द लिथॉस्फिअर. हायड्रॉस्फिअरने जमिनीपेक्षा जास्त भाग जो आहे तो व्यापलेला आहे, राईट. Figure 1.2 shows the proportion of land and water on the earth surface. आपल्याला बाजूला ही इमेज दिसते 1.2 मध्ये, प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर. इथे तुम्हाला दिसतंय लँड जो आहे तो 29% आहे अँड वॉटर इज 71%, राईट. जो पृथ्वी आहे त्या पृथ्वीचा जो 1/3 जो पोर्शन आहे तो कशाचा आहे, लँडचा आहे, अँड 2/3 पोर्शन इज for water, right. So 71% is for water and 29% is for land. Okay, we also look upon these natural components in solid, liquid and gaseous form as resources. आपल्याला हे सगळे जे नॅचरल कंपोनंट्स आहेत, नॅचरल जे घटक आहेत, हे आपल्याला सॉलिड फॉर्ममध्येही मिळतात, लिक्विड फॉर्ममध्येही मिळतात, लिक्विड पाण्यासारखे, त्यान आणि गॅसेस फॉर्ममध्येही मिळतात. ओके, जे हवेत पसरतात. सॉरी, इन अदर वर्ड्स वी यूज देम टू फुलफिल अवर रिक्वायरमेंट. काही इतर वेळेस आपण या सगळ्या गोष्टी आपल्या रिक्वायरमेंट, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा यांचा आपण वापर करतो. लेट अस नाव स्टडी ऑल दिस 3 कंपोनंट्स इन डिटेल. आणि आता आपण या सगळे जे कंपोनंट्स आहेत रिलेटेड टू वॉटर, वॉटर, लँड अँड एअर, हे आपण डिटेलमध्ये पाहूया. नाव सी हिअर, एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. They are called natural resources. Natural resources म्हणजेच काय, तर हवा, पाणी आणि जमीन हे लिव्हिंग वर्ल्डला म्हणजेच सजीवांना जगण्यासाठी गरजेचे आहेत. इट्स अ बेसिक नीड, राईट. सो या सगळ्यांना नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतात. ओके, can you recall what are the 5 layer of the atmosphere? Atmosphere मध्ये 5 लेअर कोणत्या होत्या, तुम्हाला आठवत आहे का? 5 लेअर 5th स्टँडर्डमध्ये आपण पाहिल्या होत्या. ट्रपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर,
मेसॉस्फिअर, आयनॉस्फिअर, एक्झॉस्फिअर, 5 लेअर होत्या ना या. सो ह्या आता डिटेलमध्ये आपण इथे पाहणार आहोत. एअर. ओके, द एअर म्हणजेच ॲटमॉस्फिअर. द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्ड नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. ओके, सो ॲटमॉस्फिअर जे आहे, पृथ्वीच्या सभोवती जे हवा आहे ते कोणते कोणते गॅसेस कंटेन करतं, तर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. डस्ट पार्टिकल म्हणजेच तुमचे धुळीचे जे कण आहेत ते. वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ. ओके, सो हे सगळे जे गॅसेस आहेत हे ॲटमॉस्फिअर कंटेन करतात. ॲटमॉस्फिअर मध्ये हे सगळे गॅसेस असतात. द ट्रपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर. ट्रपोस्फिअरच्या लेअरला अराउंड 80% टोटल गॅसेस जे आहेत ते तिथे असतात, ट्रपोस्फिअरच्या लेअरमध्ये असतात. व्हाईल दिस पोर्शन इज अबाउट 19% इन द स्ट्रेटॉस्फिअर. आणि त्यातला 90% जो पोर्शन आहे, 19% जो पोर्शन आहे तो कुठे असतो, स्ट्रेटॉस्फिअरच्या लेअरमध्ये असतो. ओके, फर्दर इन द मेसॉस्फिअर अँड आयनॉस्फिअर द पोर्शन ऑफ द मास ऑफ गॅसेस गोज ऑन डिक्रीजिंग. आणि जेव्हा हे गॅसेस मेसॉस्फिअर, आयनॉस्फिअरच्या पोर्शनमध्ये जातात, त्या लेअरला जातात, तेव्हा काय होतं, ते डिक्रीज होत जातात, ते कमी होत जातात. गॅसेस आर नॉट फाउंड इन एक्झॉस्फिअर अँड बियॉन्ड. आणि हेच गॅसेस जेव्हा एक्झॉस्फिअरच्या लेअरमध्ये म्हणजे सर्वात वरच्या लेअरला जातात किंवा त्याच्या आणखीन वर जातात, तेव्हा ते नाहीसे होतात, तिथे ते आपल्याला सापडत नाहीत. You can see that air is a mixture of several gases and is the chief constituent of the earth atmosphere. आपण पाहिलं आहे की एअर, हवा जी आहे ती खूप सारे गॅसेस जे आहेत, खूप सारे घटक जे आहेत ते हवेत मिसळलेले असतात. ओके, चीफ कन्स्टिट्यूएंट ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर. Beside these gases, air also contains water vapor and dust particle. त्याचसोबत त्या गॅसेससोबतच हवेत वॉटर वेपर म्हणजेच पाण्याचं बाष्पीभवन, पाण्याचं बाष्प, डस्ट पार्टिकल, धुळीचे कण जे आहेत ते आपल्याला आढळतात. द अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस अँड डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. जे गॅसेसची जी अमाऊंट आहे, जी गॅसेसची संख्या आहे ती जेव्हा आपण ट्रपोस्फिअरच्या लेअरमध्ये जातो तिथे कशी होते, हायेस्ट होते, ग्रेटेस्ट नियर द सरफेस. जेव्हा ती सरफेसवर असते, पृष्ठभागी असते जमिनीच्या, तेव्हा ती कशी असते, हायेस्ट लेवलला असते, ग्रेटेस्ट असते. आणि जसं आपण हवेमध्ये वर जाऊ, वरच्या भागात जाऊ, तशी ती डिक्रीज होत जाते. ओके, अँड डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम दी सरफेस. पृष्ठभागापासून जमिनीच्या आपण जसं वर जाऊ तसं जे गॅसेसची अमाऊंट आहे, गॅसेसची अमाऊंट ती डिक्रीज होत जाते. दॅट इज एअर बिकम्स रेअर ॲट हायर अल्टिट्यूड्स. आणि याचाच अर्थ हवा जी आहे ती जेव्हा आपण उंचावर जातो ना, तेव्हा हवेचा जे दाब आहे तो कमी होत जातो. द प्रपोर्शन्स ऑफ द कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर अँड सम ऑफ देअर युजेस आर गिवन हिअर. काही युजेस दिले आहेत, जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, जे घटक आहेत हवेचे त्यांचे, ते कोणते आहेत ते आपण बघूया. त्याआधी आपण इथे अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर दिलेले आहेत ते बघूया. आपण इथे पोर्शन दिला आहे. ओके, व्हेरियस गॅसेस इन एअर. एअरमध्ये किती गॅसेस जे आहे त्यांचं प्रमाण किती आहे ते बघूया. नायट्रोजन जे आहे ते 78% आहे, ऑक्सिजन 21%, कार्बन डायऑक्साईड 0.03%. Okay, it's 0.03%, argon 0.9%, and other constituents of air 0.07%. नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, ऑक्सिजन खूप कमी आहे, कार्बन डायऑक्साईड 0.03%, आर्गन 0.9%,
and other constituents of air 0.07%. Now let's see the uses. Some uses of gases in air. ओके, बघूया आपण कोणते युजेस आहेत. नायट्रोजन, द फर्स्ट कन्स्टिट्युएंट नायट्रोजन. इट हेल्प्स लिव्हिंग थिंग टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ्स. नायट्रोजन जे आहे ते काय करतं, आपल्या लिव्हिंग थिंग्समधले जे प्रोटीन्स असतात ते बिल्ड करण्याचं काम करतं. आणि त्याचबरोबर अमोनियाचं जे प्रोडक्शन आहे, अमोनिया तयार करण्यासाठी सुद्धा नायट्रोजनचा वापर केला जातो. अमोनियाचं जे प्रोडक्शन आहे ते वाढवतं. अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ, जे पॅकेजिंग फूड असतात तुमचे रेडी टू ईट वगैरे, तर ते एअरटाईट कंटेनरमध्ये ते पॅक केले जातात. तर त्याच्यासाठी सुद्धा नायट्रोजन हा जो गॅस आहे तो यूज केला जातो, तुमचे वेफर्सचे पॅकेट वगैरे. ओके. सेकंड इज ऑक्सिजन, नेसेसरी फॉर रिस्पायरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबस्टेशन. ओके. ऑक्सिजन जे आहे ते आपल्याला श्वास घेण्यासाठी गरजेचं आहे. श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे आपल्याला. विदाऊट ऑक्सिजन वी कॅनॉट लिव्ह, राईट. आणि कंबस्टेशन, जेव्हा एखाद्या गोष्टी आग ही लावण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज लागते. ओके. देन कार्बन डायऑक्साईड. ओके. कार्बन डायऑक्साईड, प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. प्लांट झाड जे आहे ते स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी त्याला कार्बन डायऑक्साईडची गरज लागते. यूज्ड इन फायर एक्सटिंग्विशर. फायर एक्सटिंग्विशरमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो, म्हणजेच आग विझवण्यासाठी. ओके. आग विझवण्यासाठी सुद्धा कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. देन फोर्थ इज ॲरगन, यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. आपले जे इलेक्ट्रिक बल्ब आहेत घरी त्याच्यामध्ये कोणता गॅस असतो तर ॲरगन. देन हेलियम. ओके. यूज फॉर ऑप्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. जे आपली एअरशिप्स आहेत, विमानं आहेत, ती लिफ्ट करण्यासाठी वर जेव्हा ती जातात तेव्हा तिथे सुद्धा हेलियम हा गॅस जो आहे तो यूज होतो. देन निऑन यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईटिंग. जे तुमचे डेकोरेशन्सचे जे लाईट्स असतात त्याच्यामध्ये निऑन हा गॅस असतो. अँड फॉर स्ट्रीट लाईटिंग, रोडवरचे जे लाईट्स असतात त्यामध्ये. देन क्रिप्टन. ओके. क्रिप्टन यूज्ड फॉर फ्लुरेसंट ट्यूब. फ्लुरेसंट ज्या ट्यूब असतात त्याच्यामध्ये क्रिप्टन हा गॅस असतो. देन झेनॉन, यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. झेनॉन कशासाठी यूज होतो? फ्लॅश फोटोग्राफी. फोटोग्राफी जेव्हा काढतो आपण कॅमेरामधून तेव्हा फ्लॅश जे येतं ते झेनॉन हा जो गॅस आहे तो यूज होतो. नाव ऑलवेज रिमेंबर, द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ is sustained due to the balance between various gases and other constituents of air. जे लिव्हिंग वर्ल्ड आहेत पृथ्वीवर जे सजीव जगत आहेत ते त्यांचं जे जीवन आहे ते बॅलन्स आहे. व्हाय? बिकॉज ऑफ दिस व्हॅरियस गॅसेस अँड अदर कन्स्टिट्युएंट ऑफ एअर. हे जे बाकीचे जे गॅसेस आहेत आणि जे हवेतले घटक आहेत त्यांच्यामुळे त्यांचं जे लाईफ आहे ते कसं आहे? बॅलन्स आहे. द ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. ॲटमॉस्फिअर हे खूप महत्त्वाचं असं फिल्टर आहे. ओके. where you can get oxygen also and carbon dioxide also. It allows the light and heat of the sun to reach the earth. Okay. पृथ्वीवर जे आपल्याला सूर्याची लाईट, सूर्याची किरणं येतात किंवा उष्णता जी जाणवते ही ॲटमॉस्फिअर या लेअरमुळेच आपल्यापर्यंत पोहोचू शकते. राईट. विच इज नेसेसरी फॉर लाईफ, जे आपल्यासाठी गरजेचं आहे जगण्यासाठी. बट इट प्रिव्हेंट्स द हार्मफुल एलिमेंट्स फ्रॉम रिचिंग द अर्थ. इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड्स, स्नो अँड रेन आर प्रोड्यूस. पण त्याचबरोबर आपल्याकडे जे हार्मफुल एलिमेंट्स येतात, जे सूर्याकडून आपल्याकडे जे हार्मफुल रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज येतात ते सुद्धा रोखण्याचं जे काम आहे ते ओझोन लेअर करतं. ओके. हे सुद्धा ॲटमॉस्फिअरमध्येच आहे. इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड, स्नो अँड रेन. ऑफकोर्स फॉग, धुकं जे पडतं, देन क्लाउड, ढग तयार होतात, स्नो,
रेन, पाऊस पडतो, या सगळ्या गोष्टी ॲटमॉस्फिअर या लेअरमध्ये तयार होतात, प्रोड्यूस होतात. ओके, नेक्स्ट ऑब्झर्व अँड डिस्कस. व्हॉट इज द सिमिलॅरिटीज इन द 3 पिक्चर्स बिलो. ह्या 3 खाली जे इथे पिक्चर्स दिलेत, इमेजेस दिलेत, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे तर धूर. राईट, धूर आहे ना. हा फर्स्ट इमेजमध्येही दिसतोय आपल्याला, देन इथेही दिसतोय सेकंड इमेजमध्ये व्हेकलमधून जो येतोय, इथे आग लागले थर्ड इमेजमध्ये. ओके, सो धूर हा कॉमन आहे या 3 पिक्चरमध्ये, सिमिलॅरिटी आहे. लेट्स सी. All the above pictures show large scale emission of smoke through different agencies. हे जे सगळे इमेजेस आहेत हे आपल्याला काय सांगतात तर जो धूर आहे, जो उत्सर्जित होतो आहे बाहेर, ओके, तो आपल्याला तिन्ही इमेजमध्ये पाहायला मिळतो आहे. दिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर. हा जो स्मोक आहे, हा जो धूर आहे, तो ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतो, मिक्स होतो. ॲटमॉस्फिअर म्हणजे बाहेरच्या ज्या हवेत मिक्स होतो. डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. आणि हेच काय करतं, हवेतले जे घटक असतात ते डिस्टर्ब करतात, म्हणजेच डिस्ट्रॉय करतात. ओके, ऑक्सिजन आहे हवेत, राईट. सो जे आपल्यासाठी गरजेचं आहे, तर हे जे घटक आहेत, हे याच्यामुळे काय होतं, एअर पॉल्युशन होतं, हवा प्रदूषित होते. नाव दिस इज कॉल्ड एअर पॉल्युशन. यालाच आपण एअर पॉल्युशन असंही म्हणतो. ओके, हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबस्शन ऑफ फ्युअल्स इन व्हेकल्स and in big industries, and also through incomplete combustion of fuels like wood and coal. जे हार्मफुल गॅसेस आहेत, जे हानिकारक गॅसेस आहेत, ते इंधनांचं इंधन जेव्हा जळतं ना, इंधनांची जेव्हा ज्वलन होतं, म्हणजेच व्हेकलमध्ये धूर कधी येतो, जेव्हा ते इंधन यूज होतं, जेव्हा ते पेट्रोल डिझेल जे काही आहे ते यूज होतं. सो त्यालाच इथे कंबस्टेशन असं म्हटलेलं आहे. ओके, सो जेव्हा हे सगळं यूज होतं ना, तेव्हा ते कसे असतात, ते गॅसेस जे बाहेर पडतात धुराच्या मार्फत, ते हार्मफुल असतात. राईट, बिग इंडस्ट्रीमधून सुद्धा हे बाहेर येतात. आणि इनकम्प्लीट कंबन्सेशन ऑफ फ्युअल लाईक वूड अँड कोल. जे लाकूड किंवा कोल, लाकूड जेव्हा ते जळतं, जर ते पूर्णपणे नाही जळलं तर त्याचे जे धूर असतो तो येतच राहतो की नाही त्याच्यातून. ॲज अ रिझल्ट एअर पॉल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आणि त्यामुळे एअर पॉल्युशन जे आहे ते कसं होतं, इन्क्रीज होतं. हार्मफुल सबस्टान्सेस रिलीज इन एअर थ्रू कंबस्टेशन ऑफ फ्युअल. इंधन जेव्हा जळतं तेव्हा हे सगळे हार्मफुल सबस्टान्सेस आहेत ते एअरमध्ये रिलीज होतात, म्हणजेच बाहेर पडतात. तर ते कोणते आहेत, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड सूट. ओके, देन सी ओझोन लेयर. Now ozone layer is also called the protective shell of earth. Okay, why? Let's see. There is a layer of ozone, that is O3. सायंटिफिक जे साइन आहे ते काय आहे, O3, ओझोनचं. ओके, देर इज अ लेअर ऑफ ओझोन, दॅट इज O3 गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटॉस्फिअर. ओझोन लेअर हा कुठे असतो, ओझोन लेअर हा ट्रॅपॉस्फिअरच्या लेअरमध्ये असतो. ओके, जो स्ट्रॅटॉस्फिअरच्या खाली असतो. ओझोन गॅस इज नॉट directly useful for the survival of living things, yet it is very important for living things to have this layer of ozone at a high altitude around the earth. ओझोन लेअर हा जो गॅस आहे, ओझोन गॅस जो आहे तो आपल्याला डायरेक्टली जरी यूज होत नसला, म्हणजे आपल्याला यूज होत नसला तरी तो इनडायरेक्टली आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. तर तो कसा आहे, ॲट हाय अल्टिट्यूड अराउंड दी अर्थ, म्हणजेच जो पृथ्वीचा जो ट्रॅपॉस्फिअरचा लेअर आहे ॲटमॉस्फिअरमध्ये,
ट्रपोस्फिअरच्या लेअर, तिथे हा ओझोन लेअर असतो. द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, जे सूर्यांकडनं अतिनील जी किरणं येतात आपल्याकडे, ती कशी असतात, लिव्हिंग थिंग्ससाठी हार्मफुल असतात, सजीवांसाठी हार्मफुल असतात. आणि हा जो ओझोन लेअर आहे, ही ती किरणं तिथेच रोखून ठेवण्याचं काम करतो. ओके. द ओझोन गॅस अब्झॉर्व दिस रेज. ओझोन गॅस काय करतो, ही सगळी किरणं जी आहेत ती तिथे शोषून घेतो. ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. आणि त्यामुळे जे पृथ्वीवरचं जे जीवन आहे, पृथ्वीवर जे सजीव आहेत ते कसे आहेत, प्रोटेक्टेड आहेत. ओके. त्यांचं संरक्षण करतो आहे ओझोन लेअर. कशामुळे तर अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत सूर्याकडनं येतात त्यांच्यापासून. ओझोन लेअर इज डिस्ट्रॉयड if chemical gases like carbon tetrachloride or the chlorofluorocarbons used in air conditioner and refrigerators mix with the air. ओझोन लेअर हा डिस्ट्रॉय होतो, म्हणजेच ओझोन लेअर हा डिस्टर्ब होतो. कधी तर जेव्हा जे केमिकल गॅसेस असतात, केमिकल गॅसेस कोणते तर कार्बन टेट्राक्लोराईड और क्लोरोफ्लोरोकार्बन्स, जे एअर कंडिशनर, तुमचे जे AC आहे, रेफ्रिजरेटर आहे, तुमचा फ्रीज आहे, यात मिक्स केलेले असतात, यात असतात हे केमिकल जे आहेत गॅसेस ते. ओके. त्याच्यामुळे ओझोन लेअर जो आहे तो कसा होतो, डिस्टर्ब होतो, डिस्ट्रॉय होतो. The 16th of September is celebrated as Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ओझोन. 16 सप्टेंबर जो आहे, 16 सप्टेंबर जो आहे, हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो, तर ओझोन प्रोटेक्शन डे. जेणेकरून या पृथ्वीवर जे काही सजीव राहत आहेत त्यांना या गोष्टीचं इम्पॉर्टन्स कळावं, ओझोन लेअरचं इम्पॉर्टन्स कळावं म्हणून. ओके. हिअर डू यू नो, in metropolitan cities like Mumbai, Pune or Nagpur, boards are displayed at places of heavy traffic to show the proportions of the various constituents of the air at that place. Due to these boards, we can see the amount of harmful elements in the air. जे मेट्रोपॉलिटन सिटी आहेत लाईक मुंबई, पुणे, नागपूर, इथे काय केलं जातं, इथे आपल्याला इमेजमध्ये दिसतंय, ट्रॅफिकमध्ये जे आहे तिथे हे असे इमेजमध्ये दिसतात ना, हे असे बोर्ड लावलेले असतात, ज्यामुळे आपल्याला एअरमध्ये जे हार्मफुल एलिमेंट्स आहेत, हार्मफुल जे घटक आहेत ते आपल्याला याच्यामुळे त्याचं प्रमाण कळतं. ओके. नाव यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वूड हॅव हॅपन इफ देअर वर नो एअर ऑन दी अर्थ. काय झालं असतं जर पृथ्वीवर हवा नसली असती तर. वी कॅनॉट सर्वाईव्ह और वी कॅनॉट लिव्ह ऑन दी अर्थ, राईट. ओके. नेक्स्ट टर्म इज वॉटर. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपला थोडा लेंदी होणार आहे कारण हा चॅप्टर लेंदी आहे. त्यामुळे आपण हा जो या चॅप्टरचे 2 पार्ट आपण करणार आहोत. फर्स्ट पार्ट जो आहे तो आता इथेच कंप्लीट झाला आहे. ओके. आपण भेटूया या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये. तोही बघायला विसरू नका. आणि व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओजना लाईक करा. आमचा चॅनलचा सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत टेक केअर अँड गुड डे.